हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा काहीसा व्लॉग आहे तर गोव्याच्या पॅकिंगविषयी. तर बरेच जण बीचवर फिरायला वगैरे जातात तर त्यांना प्रॉपरली गोष्टी माहीत नसतात की आपण काय काय सोबत घेऊन जायला पाहिजे. असंच मला सुद्धा माहीत नव्हतं आणि बऱ्याचशा मी सुद्धा एक्स्ट्रा गोष्टी घेऊन गेले किंवा कमी. तर त्या कुठल्या आणि कुठल्या गोष्टी घेऊन जायला पाहिजे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फायनली आता आमचं गोव्याला जायचा प्लॅन ठरलेला आहे. बऱ्याच वेळा हो नाही आणि भरपूर वेळा आमचं जायचं आणि परत कॅन्सल अशा गोष्टी होऊन आता फायनली आम्ही उद्या गोव्याला निघतोय. आणि त्यापूर्वी म्हटलं चला तुमच्यासोबत एक छोटासा पॅकिंगचा व्लॉग शेअर करते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर कुठल्या बीचवर किंवा गोव्याला वगैरे जायचं असेल तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की आपण सोबत कुठलं कुठलं साहित्य घेऊन जायला पाहिजे, स्लीपर्स कसे घेऊन जायला पाहिजे, मेकअप प्रोडक्ट्स काय वेअर केलं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं छोटी असल्यावर त्यांच्यासाठी काय काय घेऊन जायला पाहिजे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आमची ट्रिप होती 2 डेजचे 2 नाईट अँड 3 डेजची अशी आमची ट्रिप होती. तर चला पाहूयात की मी त्यामध्ये काय काय पॅकिंग केली व कसं कसं. सगळ्यात अगोदर मी आमच्या तिघांचे जे नाईट लाईफसाठी म्हणजे तिथं नाईट पार्टीज वगैरे असतात तर त्यासाठी कुठले ड्रेस घालायचे आहेत ते बाजूला ठेवले, कारण ते लेट लागणार होते. तर मी तिघांसाठी ब्लॅक वेअर करायचं ठरवलं होतं, म्हणून मी तिघांचंही एका साईडला ठेवलं. नंतर जे माझे बीचवर घालायचे 1 पीसेस होते ते एका साईडला ठेवले, जेणेकरून मला तिथे गेल्यावर ते व्यवस्थित वेळेत सापडतील. आणि महत्त्वाचं म्हणजे बीचवर जायचं म्हटल्यावर कधीही 3 डेजचं जरी आपलं प्लॅन असेल तर एक जवळपास 2 ते 3 ड्रेस आपण एक्स्ट्रा ठेवले पाहिजे, कारण आपण 1 ते 2 वेळा सनसेटला आणि सनराईजला आपण बीचवर गेलो तर आपले कपडे ओले होणार आणि तिथे बीचवरची वाळू वगैरे अंगाला लागल्याच्या नंतर परत तो ड्रेस आपण वेअर नाही करू शकत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एक जी रूम बुक केलेली असते किंवा रिसॉर्ट तर तिथे वाळवायला सुद्धा ऑप्शन नसतं. त्यामुळे शक्यतो आपण एक्स्ट्रा ड्रेसेस ठेवले पाहिजे. आणि मुलांचे सुद्धा एक्स्ट्रा ड्रेसेस, तसंच मी श्लोकचे सुद्धा बरेचसे एक्स्ट्रा ड्रेसेस ठेवले. माझ्या पण ज्या मला जीन्स वेअर करायच्यात ते जीन्स ठेवल्या, त्यावर टी शर्ट किंवा शर्ट्स ठेवले. परत काही स्टोल ठेवले होते मी सोबत. आणि महत्त्वाचं म्हणजे टावेल्स. आता प्रत्येक रिसॉर्ट्समध्ये टावेल भेटतात, पण मला असा OCD आहे की मला दुसऱ्यांचे टावेल्स यूज करायला अजिबात नाही आवडत. त्यामुळे म्हटलं चला सोबत आपलेसुद्धा टावेल्स घेऊन जावं, म्हणून मी तिघांचेही टावेल्स ठेवलेले आहेत. आणि नंतर आहोचा ड्रेस, परत आहोचं एखादं एक्स्ट्राचं टी शर्ट, माझा एक एक्स्ट्राचा ड्रेस मी ठेवला होता. हा ड्रेस मी नंतर स्किप केला कारण बरंचसं लगेज होत होतं आणि आपण ज्या ठिकाणी चाललो तिथंसुद्धा आपण नक्की शॉपिंग करतो. आणि हा असा एक छोटासा स्टॉल जे की आपल्यालासुद्धा बांधायला कामी येतो, कारण सध्या ऊन खूप जास्त आहे. आणि श्लोककडं ही एक कॅप होती म्हणून मी ते कॅपसुद्धा ठेवली. बाकी जे काही गोष्टी नाहीत त्या मी तिथं गेल्याच्यानंतर खरेदी करेल. आणि इनरवेअर्स, अशा काही एक्स्ट्राचे इनरवेअर्ससुद्धा आपण सोबत ठेवू शकतो, कारण मी तुम्हाला जसं म्हटलं त्यानुसार तिथे कपडे वाळण्याचा भरपूर प्रॉब्लेम असतो. आणि एका दिवसात आपण 2 वेळा त्या साईडला फिरलो वगैरे तर नक्कीच आपल्याला ड्रेस चेंज करायला एक्स्ट्रा ड्रेसेस वगैरे लागतात. आणि नंतर आम्हाला जे विअर करून जायचे ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवलं. परत आमचे स्लीपर्स, आणि माझ्याकडे स्लीपरसुद्धा होते फ्लॅट, पण म्हटलं चला एक आपण पार्टी लाईफला किंवा साईडला फिरलो तर हिलसुद्धा असावी. मला माझ्या फ्रेंडनीसुद्धा सांगितलेलं होतं की हिल घेऊन जाऊ, हिलचा तिथे अजिबात वापर होणार नाही, पण चला म्हटलं एक एक्स्ट्रा आपल्याजवळ असावी म्हणून मी घेऊन गेले. आणि त्यांच्यासाठी आम्ही क्रॉकर्स घेतले होते आणि मी श्लोकसाठी सुद्धा क्रॉकर्स घ्यायचा प्रयत्न केला, पण ते नाही भेटले. आता तिथे जाऊन मी शॉपिंग करणार आहे. श्लोकसाठी काय घेतलं मार्केटमध्ये हे सुद्धा तुमच्यासोबत मी दुसऱ्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहेच. आणि मुलंसोबत म्हटलं की आपल्याजवळ काही ना काहीतरी खायला आपण ठेवलंच पाहिजे. तसंच श्लोकसुद्धा लहान आहे, ट्रॅव्हल्स एकदा चालू झाल्यावर बराच वेळ नाही थांबत म्हणून, आणि तिथेसुद्धा वेळेवर काही भेटायचं नाही म्हणून मी श्लोकसाठी काही बिस्किट्स, खजूर वगैरे ठेवलं, कारण सध्या खूप उन्हाळा आहे. आणि एखादं चिवड्याचं पॅकेट, असं छोट्या मोठ्या गोष्टी आपण नक्कीच स्नॅक्समध्ये मुलांसाठी ठेवू शकतो, कारण ऐन वेळेला मुलांना भूक लागली तर ते नाही भेटणार. आणि नंतर मी अशा छोट्या छोट्या किट्स केल्या होत्या काही सामानाला, तर त्यात आमच्या दोघांचे फेस वॉश, तिघांचे ब्रश, कोलगेट, सोप, पिलूचं हेअर ऑइल, तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींना मी किट केल्या, कारण जेणेकरून मला सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावरसुद्धा वेळेत भेटावं आणि इथेसुद्धा मला माझं काहीच विसरता कामा नये, म्हणून अशा छोट्या छोट्याशा किट्समध्ये मी माझं पूर्ण सामान पॅक करायला घेतलं होतं. परत मी सोबत शॅम्पूसुद्धा घेतलेला होता की आपल्याजवळ असायला हवा म्हणून. तर अशा किट्समध्ये मी हे माझं फेस वॉशचं, ब्रशचं वगैरे सामान पॅक केलं. आणि नंतर जी छोटी किट आहे त्यामध्ये आमच्या तिघांच्या वॉचेस, स्पेक्स, सनग्लासेस वगैरे अशा किटमध्ये, जेणेकरून ते
प्रवासामध्ये फुटणारसुद्धा नाहीत आणि मलासुद्धा तिथे गेल्याच्यानंतर इझी टू हँडल करता येईल. परत श्लोकला सांभाळत मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथे गेल्यावर भेटतील आणि तिथे जम्बलिंग होणार नाही, म्हणून मी अशा पद्धतीने सनग्लासेसला आणि वॉचेसला ही छोटीशी किट केली होती. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही गोव्याला जायच्या पॅकिंगचं प्लॅनिंग केलं होतं आणि प्रत्येकाने असंच काहीसं प्लॅनिंगनं जर सगळं पॅकिंग वगैरे केलं तर तिथे गेल्यानंतर जास्त जम्बलिंग होत नाही आणि आपण सगळ्या गोष्टी वेळेत आपल्याला भेटू शकतो आणि ती प्रत्येक गोष्ट आपण वेअर करू शकतो. नाहीतर त्यातलं त्यात म्हटलं तर काही गोष्टी मिससुद्धा होतात. आणि नंतर जी मोठी किट आहे तर त्यामध्ये मी मॉइश्चरायझर, लिप बाम, लिपस्टिक, पिलूचं बॉडी लोशन, आमची सनस्क्रीन, पिलूचं पावडर, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये टाकलेल्या होत्या. बरंचसं असतं मुलींचं आणि महत्त्वाचं म्हणजे विक्स वगैरे मुलांसाठी. हे सुद्धा मी शक्यतो लॉंग ट्रिप असेल किंवा दुसरीकडे असेल तर टाकतेच. माझ्या छोट्या मोठ्या हेअर ॲसेसरीज, क्लेचर्स मोठ्या किटमध्ये मी ह्या गोष्टी पूर्ण व्यवस्थित भरून ठेवल्या. श्लोकसाठी वेगळी किट ह्यावेळेस मी बनवली नाही, कारण म्हटलं चला त्याचं काय बॉडी लोशनच मॉइश्चरायझरच असणार आणि एकतर पावडर, म्हणून त्यामध्येच टाकलं. आणि या किटमध्ये परत माझं असं कॉम्पॅक्ट वगैरे सगळं छान ठेवून दिलं. परत स्प्रे टाकला एक सोबत. तर असं काहीसं या मोठ्या किटमध्ये मी सामान पॅक केलं होतं. आणि आता फायनली राहिलेली आहे एक छोटीशी किट. मी ती ट्रान्सपरंट किट घेतली होती. तर त्यामध्ये मला जे विअर करायचे आहे तिथं छोटे छोटे इयरिंग्स, परत माझी एक छोटीशी वरती ठेवायची लिपस्टिक आणि तुम्ही पाहू शकता 2 नॅपकिनसुद्धा सोबत ठेवलेत. कारण आपली मुलं सोबत असल्याच्यानंतर आपल्याला नॅपकिन्स वगैरे सारखं, आणि तुम्हाला मी जसं की म्हटलं आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो, त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत हव्याच. आणि असं छोटंसं आहे ट्रान्सपरंट किट माझ्याजवळ मी ठेवली, जेणेकरून त्यात मला सगळे माझे इयरिंग्स वगैरे भेटतील. आणि त्यात मी एक लिपस्टिकसुद्धा ठेवलेली होती. परत हायलायटर एक ठेवलं, आय शॅडोज वगैरे ठेवले आणि हा एक हेअर कोम्ब आणि हा आहे 2 हेअर कोम्ब मी माझ्यासोबत घेतले. कारण घाई गडबडीमध्ये एक तर हेअर कोम्बसुद्धा भेटत नाही आहेत, म्हणून 2 एक एक्स्ट्राचे जवळ असावं म्हणून मी हे 2 ठेवले होते. तर असं काहीसं माझं मी गोव्याचं पॅकिंग केलं होतं. तर तुम्ही पाहू शकतात. आणि हे छोटासा जो श्लोकचा ग्लास पण म्हणू शकतो आपण त्याला, तोसुद्धा मी सोबत घेतला आहे. कारण ट्रॅव्हल्स चालू असताना किंवा कुठेही प्रवास करताना खूप जास्त हलतं आणि मुलांना व्यवस्थित पाणी पिता येत नाही, म्हणून मी श्लोकसाठी हा ग्लास कुठेही, इवन घरीसुद्धा गावाकडे जायचं असेल तर सोबतच ठेवते, जेणेकरून त्याला प्रवासात कुठेही डायरेक्ट बॉटलने पाणी प्यायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की काही गोष्टी घेऊन जायला नाही पाहिजे, तसं हे हेअर स्ट्रेंथनर, तर मी हे हेअर स्ट्रेंथनर उगीच सोबत घेऊन गेले. त्याचा तिथे काहीसुद्धा यूज झालेला नाही आहे, कारण आपण हेअर स्ट्रेंथ करत अजिबात बसत नाही, त्यामुळे अशा गोष्टी नेऊ नये. आणि ड्रेससुद्धा बरेचसे आमचे, जसं की जीन्स वगैरे आपण तिथे वेअर करत नाहीत, तर ते सुद्धा ड्रेसेस माझे एक्स्ट्राचे झाले. परत हा कुर्ती ड्रेससुद्धा मी इथेच काढून ठेवला होता. तर असं काहीसं मी गोव्याचं पॅकिंग केलं होतं. तर तुम्हीसुद्धा जात असाल तर हिल जर घेऊन जात असाल तर स्किप करा, त्या जागी स्लीपर ठेवा. हेअर स्ट्रेटनर वगैरे काही गोष्टी वाढवू नका. मुलांचे हवे तर ड्रेसेस वगैरे वाढवा. तर एवढ्या साहित्यामध्ये आपलं खूप सुंदर आणि छान असं गोव्याचं ट्रिप होऊ शकतं. आणि तिथे गेलं तर आपण छोट्या मोठ्या शॉपिंग नक्कीच करतो. तर असं होतं काहीसं माझंसुद्धा गोव्याचं ट्रिप. तर चला मग आता बॅग पॅक करूयात आणि मस्त गोव्याला निघूयात. तर कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच गोव्यातल्या पूर्ण व्लॉगमध्ये. मी सगळेच व्लॉग यामध्ये अपलोड करणार आहे, तर नक्कीच पहा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.